जो कोणी मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी. जरा एक खालची बाजू दाखवा. आणि हे सगळा कारनामा जे आहे ना, हे B&Cचा आहे, म्हणजे लातूरच्या B&Cचा कारभार आहे. आणि हे जवळपास 3 कोटी 17 लाखाचं अंदाजे माझ्या माहितीस्तव एवढं मोठं काम आहे. हे आपलं खरोळ्यापासून काही अंतरावरती पांढरी देवस्थान आहे. आणि या पांढरी देवस्थानला एक सभागृह मंजूर करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी हे सभागृह एक विशेष बाब म्हणून मंजूर केली होती. आणि त्या सभागृहाचं हे काम सुरू आहे, म्हणजे अजून ते पूर्णतः आलेलं नाही. पण आता ज्या पद्धतीने मी उभा टाकलो आहे त्या अगोदर बघा, थोडं पलीकडून दाखवा, कॅमेरामॅनला विनंती करतो. ह्या बाजूनं दाखवा ना थोडं, मी कसं शिडी लावली आहे आणि कशा पद्धतीने मी थांबलो आहे. म्हणजे ही वर छतावरती यायला साध्या इथं पायऱ्या देखील बांधलेल्या नाहीत. आता ते कोण संबंधित महाशय इंजिनियर असतील ते म्हणतील की बाबा आता हे काही वेळानंतर किंवा काही दिवसांनी परत आम्ही ह्याला पायऱ्या वगैरे बांधू. पण मला वरचा नजारा बघायचा होता आणि हा नजारा संपूर्ण महाराष्ट्राला पण दाखवायचा होता. आता माझी तब्येत थोडी जास्त असल्यामुळं मला शिडी पण अपुरे पडले आणि वरी जाता येणार झाले. त्याच्यामुळं मला आता तुम्ही म्हणाल की स्टंट वगैरे करतो, तर बिलकुलच नाही. स्टंट वगैरे हा करण्याचा भागच नाही आहे, कारण मला माझ्या शरीराने वरी जाता येत नाही म्हणून मध्ये जाता येत नाही. हे मध्ये दाखवा थोडं, कॅमेरामॅनला परत विनंती करतो, मध्ये दाखवा. ह्या मधच्या बाजूला जर बघितलं तुम्ही, अक्षरशः नाही तळ साचले, या छतावरती पाण्याचं तळ साचले. आता इंजिनियर किती महान असतील, काही नवीन टेक्नॉलॉजी आहे, भारतातली नवीन टेक्नॉलॉजी आहे का म्हणजे हे असं तळं साचवायची किंवा हे पाणी साचवायची छतावरती. कधी तुम्ही तुमचं घर बांधलं असेल, मी माझं पण घर बांधले, पण एवढं मोठं तळं, आता पाऊस पण नाही, आभाळात थेंब पण येत नाही, तरीसुद्धा हे तळं साचलेलं तुम्हाला चित्र, म्हणजे खरोळ्यापासून पांढरी देवस्थान आहे, त्या पांढरी देवस्थानच्या ह्या सभागृहाचा कारनामा तुम्हाला दाखवतो आहे. म्हणजे किती उत्कृष्ट पद्धतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम इथल्या या इंजिनियरनं आणि ज्यांना हे कुणाला काम दिलं तर त्या गुत्तेदारांनी केलं आहे. ह्याचं एक उत्तम उदाहरण संबंध महाराष्ट्राने बघावं. आत्ता मी फार अवघड थांबलो आहे. हे आमचे ह्या ट्रस्टवरती आहे, तिथं ट्रस्टच आहे ना, ह्या देवस्थानच्या ट्रस्टवरती आहेत, राम शिंदे म्हणून. काय कधीचं काम आहे आणि पाणी साचलंय, तुम्ही त्याची काय कल्पना इथल्या अधिकाऱ्याला दिली होती का? हो, दिली होती. शनिवारी साहेब आले होते बघण्यासाठी. त्यांना आम्ही फोनद्वारे आणि कामामध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना तोंडी स्वरूपामध्ये माहिती कळवली होती. त्यांनी मग शनिवारी आपल्या जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता टेकाळे साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली असता त्यांनी हे करून घेतो असं सांगितले, परंतु आजपर्यंत इथं काही केलेलं नाही. आणि ह्या स्लॅबचं सांगायला गेलं तर स्लॅबचं लेवल काढलेलं नाही आणि लेवल न काढता आणि परत पाणी सुद्धा काढून दिलं नाही. आणि ही पाणी साचल्यामुळं खाल्ल्या जे भिंती बांधलेले आहेत त्या भिंतीला पूर्ण तडे गेलेले, पाणी साचल्यामुळं परत आणि जास्त तडे जाण्याची शक्यता आहे, कारण पूर्ण भिंती वातून पाणी खाली उतरत आहे आणि स्लॅब सुद्धा कदाचित कोसळण्याची देखील शक्यता आहे. फार म्हणजे विदारक परिस्थिती म्हणण्यापेक्षा हे सगळं कारभार आहे ना, तो भोंगळ कारभार कसा असतो ह्याचं हे उदाहरण तुम्हाला मी दाखवतोय. एकदा दाखवा, एकदा शिडी दाखवा कशी थांबलोय मी. हे शिडी हो, म्हणजे वरी जायला 3 कोटी 17 लाखामध्ये ह्यांना वरी येण्यासाठी काहीतरी निदान छत असेल किंवा हे वरी जे बांधलं ह्याच्यासाठी काहीतरी त्याचा उपयोग करता येईल म्हणून यांना शिडी देखील करता येईल नाही. आता इथं पाणी काढण्याचं काम सध्या सुरू होतं, त्यावेळेस आलो मी. जवळपास 1 फूट उंच, म्हणजे 1 फूट अंतरावरती पाणी साचलं, म्हणजे अक्षरशः तळं साचलं आहे. याचं आउटलेट नाही, याचं ते सुलूप नाही, कशाच पद्धतीचं हे काम म्हणजे त्यांच्या मापदंडामध्ये तर दिसत नाही असं मला वाटतं एकंदरीत. बघूया त्यावरती आता कोण हे अधिकारी आहेत, संबंधित अधिकाऱ्याच्यावरती काय ॲक्शन घेणार आहेत का, किंवा हे देवस्थानचं काम आहे, देवस्थानच्या कामाकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि त्यातनं मलिदा लाटायचा, कदाचित असाही प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्याकडून म्हणा किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून झाला असं आपल्याला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि मी होतो ते या फार अवघड स्थितीमध्ये थांबलो आहे. परत सांगतो आहे, स्टंट नाही, पण वरी जाता येत नाही म्हणून. पण मी वरी जर गेलो असतं तर मध्ये बसूनच बातमी केली असतं, हे तळंच दाखवलं असतं. फार तळं मोठं आहे, मोठं सभामंडप आहे हे. आणि याचं आतलं देखील काम तुम्हाला दाखवतो. आता आपण जाऊयात.